तुम्ही ओव्हर थिंकिंगचे शिकार आहात का? आणि तुम्हाला ओव्हर थिंकिंग थांबवायची आहे? तर तुम्ही आहे योग्य चॅनलवर. नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल, तुमच्या सगळ्यांचा दोस्त आणि होस्ट. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे WRL TV वन होप या यूट्यूब चॅनलवर. माझ्याकडे आहे काही अशा टेक्निक्स, अशा प्रक्रिया, असे उपाय जे तुम्हाला ओव्हर थिंकिंगच्या प्रोसेसमधून बाहेर काढेल. आणि काय होईल मित्रांनो, जर ओव्हर थिंकिंग थांबवली नाही तर तुम्ही होऊ शकता डिप्रेशनचे शिकार. आता एकदा जर डिप्रेशनमध्ये कोणी व्यक्ती गेलं तर त्याला बाहेर काढण्यासाठी एक तर आपल्याला उपचार घ्यावे लागतील. त्याच्याशिवाय तो बाहेर येऊ शकणार नाही. तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये की ओव्हर थिंकिंगचे नेमकं काय कारण आहेत, कशामुळे होते आणि कोणाला होते आणि ही कशी थांबवायची, याचे काय कारणं आहेत, याचे माझ्याकडे आहेत उपाय. तर चला या यूट्यूब चॅनलवर आणि या पार्टमध्ये आपण बघूया की याचे एक नेमकं ओव्हर थिंकिंग काय आहे आणि याचे काय कारण आहे. ओव्हर थिंकिंग म्हणजे नेमकं काय मित्रांनो, की आपल्या मनामध्ये चाललेलं विचारांचं वादळ. आणि हे असं वादळ असतं जे कधीच थांबत नाही. दिवस असो, रात्र असो, झोपतानी, उठतानी, बसतानी, खेळतानी, तुम्ही कुठेही असले तरी ते वादळ नेहमी तुमच्या मनामध्ये चालू असतं आणि तुम्हाला प्रेझेंटमध्ये जगणं मुश्किल करतं. यालाच म्हणतात मित्रांनो ओव्हर थिंकिंग. तर याचे नेमके कारण काय? सगळ्यात पहिलं कारण आहे भीती. प्रत्येक व्यक्तीला कशा ना कशाची, कुठल्या ना कुठल्या गोष्टीची असते भीती आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये विचारांचं वादळ फिरतं. याला हे सुद्धा एक असं कारण आहे जे आपल्याला ओव्हर थिंकिंग करण्यास भाग पाडतं. दुसरं कारण आहे मित्रांनो काळजी. प्रत्येक व्यक्तीला काळजी लागलेली असते कुठल्या ना कुठल्या गोष्टीची आणि काळजी सुद्धा एक ओव्हर थिंकिंग करण्यासाठी भाग पाडणारं एक कारण आहे. आणि याचं तिसरं कारण आहे मित्रांनो अपेक्षा. प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीची अपेक्षा असते. त्यामुळे सुद्धा आपल्या मनामध्ये ओव्हर थिंकिंग निर्माण होते. आणि चौथं कारण आहे मित्रांनो लोभ. प्रत्येक व्यक्तीला कुठल्या ना कुठल्या गोष्टीचा लोभ असतो आणि त्या लोभामुळे सुद्धा आपल्या मनामध्ये भरपूर विचारांचं वादळ चालतं आणि हेच एक ओव्हर थिंकिंगचं कारण ठरतं. आणि पाचवं कारण आहे मित्रांनो जळण. याला म्हणतात जेलसी. प्रत्येक व्यक्ती कुठल्या ना कुठल्या व्यक्तीबद्दल किंवा काय याची एक जळण्याची भावना आपल्या मनामध्ये निर्माण होते, की प्रत्येक त्या व्यक्तीला कसं भेटलं किंवा तो पुढे कसा गेला, मला का नाही, माझ्याकडे का नाही, या गोष्टींमध्ये मुळे सुद्धा आपल्याला ओव्हर थिंकिंग होऊ शकतं. आणि ओव्हर थिंकिंग हे सगळ्यांना होतं. याच्यामध्ये अमीर, गरीब, मिडल क्लास असा कुठलाही प्रकार नाही. लहान मोठा कुठलाही व्यक्ती, लहान मुलांना सुद्धा ओव्हर थिंकिंग होऊ शकते. म्हणून ओव्हर थिंकिंग हे प्रत्येक व्यक्तीला किंवा प्रत्येक प्रकाराच्या व्यक्तीला, लहान मुलांना सुद्धा ओव्हर थिंकिंग होऊ शकते. ही होती ओव्हर थिंकिंगची काही कारणं आणि हे कोणाला होऊ शकते. आता मित्रांनो, आपल्याला जाणून घ्यायचं आहे, की ओव्हर थिंकिंगची प्रोसेस नेमकी कशी चालते आणि त्याच्यातून आपल्याला कसं बाहेर यायचं आहे. याचे माझ्याकडे आहेत काही उपाय, ते जाणून घेऊया आपण या पुढील व्हिडिओमध्ये भाग क्रमांक 2 मध्ये. थँक्स फॉर वॉचिंग WRL TV. तुम्हाला जर व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. अशा व्यक्तींसोबत शेअर करा जे ओव्हर थिंकिंगमध्ये आहेत आणि ज्यांना याच्यातून बाहेर यायचं आहे. ओव्हर थिंकिंगमधून जर बाहेर नाही आलो मित्रांनो, तर होऊ शकतो आपण डिप्रेशनचा शिकार.